नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत कार्डियाक सायकल्स. तर मी या चॅप्टरचे छोटे छोटे व्हिडिओ बनवत आहे, कारण बघणाऱ्याला पण ते चांगले वाटतात आणि असं निदर्शनास आलं की अर्ध्या तासाचे 25 मिनिटाचे व्हिडिओ बघण्यापेक्षा लोक विद्यार्थी हे छोटे व्हिडिओ बघण्यास प्रेफरन्स देतात, कारण कंटाळा पण येतो. त्याच्यामुळे आपण छोटे छोटेच व्हिडिओ बघणार आहोत. कार्डियाक सायकल पाहूया आपण. आता कार्डियाक सायकलमध्ये दोन कन्सेप्ट असतात, रिलॅक्सेशन आणि कॉन्ट्रॅक्शन. रिलॅक्सेशनला आपण डायस्टोल म्हणतो, कॉन्ट्रॅक्शनला आपण सिस्टोल म्हणतो. रिलॅक्सेशनला डायस्टोल आणि कॉन्ट्रॅक्शनला सिस्टोल. आता कार्डियाक सायकल सुरुवातीला आपण कन्सिडर करणार आहोत की ऑल 4 चेंबर्स आर इन रिलॅक्स्ड स्टेट. रिलॅक्स्ड म्हणजे काय, डायस्टोलमध्ये आहेत. चारही चेंबर 1 2 3 4 हे 4 चेंबर रिलॅक्सेशनमध्ये आहेत. त्यालाच म्हणतात जॉईंट डायस्टोल. जॉईंट का, कारण ॲट्रिया पण रिलॅक्स आहेत आणि वेंट्रिकल पण रिलॅक्स आहेत, त्याच्यामुळे जॉईंट डायस्टोल. या वेळेला काय असतात, ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड व्हॅल्व आर इन ओपन स्टेट. इथे जे व्हॅल्व्स असतात, इकडे ट्रायकस्पिड व्हॅल्व, इकडे बायकस्पिड व्हॅल्व. मागच्या व्हिडिओमध्ये डायग्राम तुम्हाला सांगितली होती. तर ते काय असतात, इन ओपन स्टेटमध्ये असतात. आता पल्मोनरी व्हेन्स, या ज्या पल्मोनरी व्हेन्स असतात, किती असतात पल्मोनरी व्हेन्स, 4 इन नंबर. पल्मोनरी व्हेन्स ओपन्स इन टू द लेफ्ट ॲट्रियम. लेफ्ट ॲट्रियम, आणि लेफ्ट ॲट्रियममधून ब्लड कुठे जाणार, लेफ्ट वेंट्रिकलमध्ये. का, कारण बायकस्पिड ऑर मिट्रल व्हॅल्व हा ओपन स्टेटमध्ये आहे. तसंच इकडे काय होते, वरून येणारं ब्लड आणि बॉडीमधून, खालच्या बॉडीमधून येणारं ब्लड हे कुठे ओपन होणार, राईट ॲट्रियममध्ये. राईट ॲट्रियममधून ब्लड कुठे जाणार, राईट वेंट्रिकलमध्ये. राईट वेंट्रिकलमध्ये का जाणार, कारण हा पण व्हॅल्व ओपन आहे, ट्रायकस्पिड व्हॅल्व ओपन आहे. हे दोन्ही पण व्हॅल्व ओपन आहेत, म्हणून ॲट्रियममध्ये आलेलं ब्लड कुठे येणार, वेंट्रिकल्समध्ये येणार डायरेक्टली. आता इकडे काय, सिस्टेमिक एओर्टा वरची आणि ही आहे पल्मोनरी आर्टरी. या दोन्हीला काय असतं, सेमिलुनार व्हॅल्व असतं. सेमिलुनार व्हॅल्व इकडे जसे बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड व्हॅल्व होते, बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड, इकडे सेमिलुनार व्हॅल्व असणार. व्हॅल्वचं काय काम आहे, व्हॅल्व काय करतो, प्रिव्हेंट्स द बॅकफ्लो ऑफ द ब्लड. म्हणजे या वेसल्समधलं ब्लड वापस हार्टमध्ये येत नाही, ते काम असतं व्हॅल्वचं, ते प्रिव्हेंट करतं. आता या टाईमला जेव्हा वेंट्रिकल्समध्ये ब्लड आलंय, त्या टाईमला काय असतं, सेमिलुनार व्हॅल्व ओपन असतात आणि हे बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड व्हॅल्व हे ओपन असतात, आणि हे काय असतं, सेमिलुनार व्हॅल्व क्लोज्ड असतात, बंद असतात. आता वेंट्रिकलमध्ये ब्लड आलंय आपलं, तिथं काय होणार, एस ए नोड जे आहे, इथे एस ए नोड होता, तो काय करणार, जनरेट ॲक्शन पोटेन्शियल अँड स्टिम्युलेट बोथ ॲट्रियम टू अंडरगो ॲट्रियल सिस्टोल. एस ए नोड त्याचं काम सुरू करणार. ॲक्शन पोटेन्शियल म्हणजे काय, इम्पल्स जनरेट करणार. किती इम्पल्स जनरेट करतो तो, 72 बीट्स पर मिनिट, म्हणजे 72 इम्पल्स पर मिनिट. तर तो ॲक्शन पोटेन्शियल ॲक्शन पोटेन्शियल जनरेट करणार अँड स्टिम्युलेट बोथ ॲट्रिया. आता दोन्ही ॲट्रियम जे आहेत त्यांना स्टिम्युलेट करणार. मग ॲट्रियम स्टिम्युलेट झाल्यावर त्यांचं काय होणार, ॲट्रियल सिस्टोल होणार. ॲट्रियल सिस्टोल. सिस्टोल म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन. ॲट्रियमचं काय होणार, कॉन्ट्रॅक्शन होणार. पहा, आता वरच्या चेंबरचं म्हणजे ॲट्रियमचं कॉन्ट्रॅक्शन झालं, ब्लड कुठे येणार, वेंट्रिकल्समध्ये. त्याच्यामुळे काय होतं, इन्क्रीजेस द ब्लड फ्लो बाय 30%. ॲट्रियममध्ये जे ब्लड येणार आहे वेंट्रिकल्समधून आणि वेना केव्हामधून, पल्मोनरी व्हेन्समधून, वेना केव्हामधून जे ब्लड येणार आहे ते कुठे जाणार, वेंट्रिकल्समध्ये. त्याचा रेट 30% इन्क्रीज झाला. वेंट्रिकलमध्ये जे ब्लड जाणार आहे ते 30% ब्लड फ्लो वाढला. कशामुळे, ॲट्रियल सिस्टोलमुळे, ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शनमुळे. आता ॲक्शन पोटेन्शियल एस ए नोडपासून कुठे जाणार, ए व्ही नोडकडे जाणार. इथे जो ए व्ही नोड असतो तिथे ए व्ही बंडलकडे. वेंट्रिकल्समध्ये काय असतं, बंडल ऑफ फीस असतं, बंडल ऑफ फीसमधून वेंट्रिकल्सपर्यंत जाणार. आता आपलं ॲक्शन पोटेन्शियल कुठं आलं आहे, वेंट्रिकल्सपर्यंत आलं आहे. आता वेंट्रिकलपर्यंत ॲक्शन पोटेन्शियल आले म्हणजे आता ॲट्रियमसारखंच वेंट्रिकल काय होणार, कॉन्ट्रॅक्ट होणार. काय होणार, कॉन्ट्रॅक्ट, वेंट्रिक्युलर सिस्टोल होणार. आणि वेंट्रिक्युलर सिस्टोलच्या टायमाला काय होतं, वेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजे खालच्या चेंबरमध्ये प्रेशर वाढणार, कॉन्ट्रॅक्शन झालं ह्यांचं, त्याच्यामुळे वेंट्रिक्युलर प्रेशर वाढणार आणि
या ज्या व्हॅल्व्ज आहेत ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड व्हॅल्व ज्या आहेत त्यांचं काय होणार, त्या बंद होणार आणि व्हेंट्रिकल्समधील ब्लड कुठे जाणार, सिस्टेमिक एओर्टामध्ये आणि पल्मोनरी आर्टरीमध्ये जाणार. तर काय होतं, इथे जे सेमिल्युनर व्हॅल्व्ज असतात ते काय होणार, ओपन होणार. कशामुळे, कारण व्हेंट्रिकल्स कुठे ओपन होणार, या दोन वेन्समध्ये, वेसल्समध्ये, आणि ते व्हॅल्व्स ओपन होऊन कारण प्रेशर वाढले आणि त्यांच्यामध्ये ब्लड जाणार. आता ब्लड गेलंय, आता ह्यांचं कॉन्ट्रॅक्शन होऊन ब्लड पास झालंय वेसल्समध्ये. आता काय होणार, हे रिलॅक्स होणार, व्हेंट्रिकल्स काय होणार, रिलॅक्स होणार. आता वापस रिलॅक्स झाले म्हणजे प्रेशर व्हेंट्रिकल्समधला कमी होत आहे. व्हेंट्रिकल्समधलं प्रेशर कमी झाल्यामुळे या ज्या वेसल्स आहेत त्यांच्यातून ब्लड वापस येऊ नये म्हणून काय होतं, सेमिल्युनर व्हॅल्व वापस बंद होतात आणि इट प्रिव्हेंट्स द बॅकफ्लो ऑफ द ब्लड. आता या टायमाला जेव्हा ह्यांचं प्रेशर कमी होतं, व्हेंट्रिकलचं प्रेशर जेव्हा कमी होतं तेव्हा या ज्या बंद झालेल्या व्हॅल्व होत्या, जेव्हा व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन झालं होतं तेव्हा बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड व्हॅल्व ह्या बंद झाल्या होत्या. आता वापस व्हेंट्रिकलमधलं प्रेशर कमी झालंय का, कारण ब्लड कुठे गेलं, आपला वेसल्समध्ये गेले. आता वापस प्रेशर कमी झाल्यामुळं ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड व्हॅल्व काय होणार, ओपन होणार आणि व्हेना केवामधून, पल्मोनरी वेन्समधून जे ब्लड येणार आहे त्यांच्यातलं ब्लड वापस आता ॲट्रियममध्ये येणार, ॲट्रियममधून व्हेंट्रिकलमध्ये येणार. पुन्हा तशीच सिच्युएशन आली, सुरुवातीला जशी सांगितली होती तशी जॉईंट डायस्टोलची पुन्हा सिच्युएशन आली आणि दोन्ही पण आता रिलॅक्स स्टेटमध्ये आहेत. इथे ब्लड आले, रिलॅक्स स्टेटमध्ये आहेत. आता पुन्हा ए सिनोड काय करणार, जनरेट द ॲक्शन पोटेन्शियल अँड स्टिम्युलेट द ॲट्रियम टू अंडरगो कॉन्ट्रॅक्शन. अशी सायकल ही रिपीट होत जाणार. पुन्हा ब्लड व्हेंट्रिकलमध्ये, व्हेंट्रिकलमधून वेसल्समध्ये, आता वेसल्स पुन्हा हे व्हॅल्व काय होणार, ओपन होणार. वेसल्समध्ये गेल्यावर ब्लड, त्याच्यामुळे वापस व्हेना किंवा पल्मोनरी वेन्स, अशी प्रोसेस चालूच राहणार. त्याला म्हणतात, या सायकलला म्हणतात कार्डियक सायकल. आता यामध्ये अजून दोन कन्सेप्ट आहेत छोट्या, त्या पाहू आपण. कार्डियक स्ट्रोक व्हॉल्यूम. स्ट्रोक व्हॉल्यूम पाहूया आपण. स्ट्रोक व्हॉल्यूम काय आहे, द अमाउंट ऑफ द ब्लड पंप्ड बाय ईच वेंट्रिकल ड्युरिंग द कार्डियक सायकल. कार्डियक सायकलच्या वेळेस एक वेंट्रिकल, एक साईडचा वेंट्रिकल किती ब्लड पंप करतो, किती आहे स्ट्रोक व्हॉल्यूम, 70 ml. द अमाउंट ऑफ द ब्लड pumped out by the each ventricle during the cardiac cycle is called as stroke volume. Stroke volume किती आहे, 70 ml. याच्यावरून आपण कार्डियक आउटपुट काढू शकतो. कार्डियक आउटपुट काय असणार, स्ट्रोक व्हॉल्यूम घ्यायचा, स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू 72 किती येणार, हे अप्रॉक्सिमेट 5000. 72 का घेतला सांगा बरं आपण. 72 बीट्स पर मिनिट, एका मिनिटामध्ये हर्ट 72 वेळेस काय होतं, बीट होतं. त्याच्यामुळे कार्डियक आउटपुट काय असू शकतं, स्ट्रोक व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय हार्ट रेट और कार्डियक इम्पल्सचे जे बीट्स आहेत ते आपण घेऊ शकतो. काय आहे तर स्ट्रोक व्हॉल्यूम 70 घेतलं मल्टिप्लाइड बाय 72, अप्रॉक्सिमेट 5000 ml और 5 लिटर येतं. कार्डियक आउटपुटला आपण असं म्हणू शकतो, व्हॉल्यूम ऑफ द ब्लड पंप्ड बाय ईच वेंट्रिकल ड्युरिंग द कार्डियक सायकल इन 1 मिनिट. और कार्डियक आउटपुट म्हणजेच काय की कार्डियक सायकल एका मिनिटामध्ये प्रत्येक वेंट्रिकलने पंप आउट केलेला ब्लड किती आहे, 5 लिटर किंवा 5 ml एका मिनिटामध्ये एवढं ब्लड पंप करतो हार्ट वेंट्रिकल. अजून एक गोष्ट म्हणजे कार्डियक सायकल एवढ्या मोठ्या प्रोसेस होत असतात, ॲट्रियल सिस्टोल, ॲट्रियल
डायस्टोल, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, व्हेंट्रिक्युलर डायस्टोल दोन्ही ॲट्रिया हे होतात, कॉन्टॅक्ट होतात, रिलॅक्स होतात. व्हेंट्रिकल पण कॉन्टॅक्ट होतात, रिलॅक्स होतात. ब्लड पंप करतात बाहेर. 5 लिटर ब्लड ते 1 मिनिटात पंप करतात. तर या एक कार्डिॲक सायकलचा जो ड्युरेशन आहे तो किती आहे? 0.8 सेकंड. एवढ्या छोट्या कालावधीमध्ये, एवढ्या छोट्या 1 सेकंदापेक्षा पण कमी वेळ आहे, 0.8 सेकंद. या कालावधीमध्ये एवढ्या प्रोसेस ह्या होत असतात. अजून पूर्ण कार्डिॲक सायकलमध्ये 2 आपल्याला साऊंड येतात. 2 साऊंड्स हार्टमध्ये जे आवाज येतो ते काय 2 साऊंड येतात कार्डिॲक सायकलमध्ये. तर पहिला फर्स्ट साऊंडला काय म्हणतात? लब, LUB, जो की या ट्रायकस्पिड व्हॅल्व आणि बायकस्पिड व्हॅल्व क्लोज होतात त्यावेळेस हा फर्स्ट हार्ट साऊंड त्याला म्हणतात लब. आणि तो कधी येतो? इट इज असोसिएटेड विथ द क्लोजर ऑफ ट्रायकस्पिड व्हॅल्व अँड बायकस्पिड व्हॅल्व. हे 2 व्हॅल्व जेव्हा क्लोज होतात तेव्हा फर्स्ट हार्ट साऊंड येतो. आणि सेकंड हार्ट साऊंड जो असतो त्याला म्हणतात डब, लब डब. फर्स्ट हार्ट साऊंड लब, सेकंड हार्ट साऊंड डब. तर आता सेकंड हार्ट साऊंड कधी येतो? जेव्हा ह्या सेमिल्युनर व्हॅल्व्ज असतात वेसल्समध्ये, एओर्टा आणि आर्टरीमध्ये, पल्मोनरी आर्टरीमध्ये सेमिल्युनर व्हॅल्व्ज असतात, त्या जेव्हा क्लोज होतात तेव्हा सेकंड हार्ट साऊंड येतो आपल्याला. आणि हे 2 साऊंड नाही आहेत, तुम्हाला MBBS मध्ये गेल्यावर अजून या पुढचे 2 साऊंड कळून जातील. तर हे साऊंड आहेत ते स्टेथोस्कोपने आपण ऐकू शकतो. आणि या साऊंडमध्ये जे काही डायग्नोस्टिक यूज असतो या साऊंडचा, तर याच्या पुढे आपण पाहूया ECG, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ और ECG. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ काय आहे? इलेक्ट्रोकार्डिओग्राफ म्हणजे एक मशीन आहे ज्याने आपण ECG काढतो. ECG काय आहे? इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ग्राम म्हणजे काय? ग्राफ पेपरवर जो आपल्याला जो ECG भेटतो त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणतात. आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राफ जे आहे ते आहे मशीन आहे ECG काढण्याचं. ECG म्हणजे काय? ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ऑफ हार्ट ड्युरिंग द कार्डिॲक सायकल. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. आपल्याला ग्राफवर कळतं की कसं काय आहे, कशाचं माहिती कळते आपल्याला ग्राफवर. इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ऑफ द हार्टमध्ये कार्डिॲक सायकलच्या वेळेस जे इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी इम्पल्स जनरेट होतात त्याची माहिती आपल्याला ग्राफमधून कळते, त्याला म्हणतो आपण ECG. तर आपण इथे स्टँडर्ड ECG पाहणार आहोत. स्टँडर्ड ECG हा ECG काढण्याची प्रोसेस काय आहे? मशीनला जी इलेक्ट्रोकार्डिओग्राफ मशीन असते त्याला वेगवेगळे प्रकारचे लीड्स असतात. जे स्टँडर्ड ECG काढण्यासाठी दोन्ही मनगटाला 2 लीड लावतात, 1, 2, आणि लेफ्ट पायाचा जो अँकल आहे तिथे 1 लीड, असे मिळून 3 लीड कनेक्ट केल्या जातात बॉडीला पेशंटच्या, आणि ECG काढला जातो. जर आपल्याला डिटेल्ड इव्हॅल्युएशन करायचं असेल पेशंटचं तर चेस्ट रिजनमध्ये मल्टिपल लीड्स लावले जातात आणि इव्हॅल्युएशन केलं जातं. इथे आपण घेणार आहोत स्टँडर्ड ECG. ECG मध्ये काय असतात? वेगवेगळ्या वेव्ज असतात. इथे काय P वेव्ह आहे, वरती आहे लाईनच्या, Q वेव्ह लाईनच्या खाली आहे, R वेव्ह सगळ्यात हायेस्ट वेव्ह R, त्याच्यानंतर S आणि T वेव्ह. या QRS ला QRS कॉम्प्लेक्स असे म्हणतात. P वेव्ह वेगळी, QRS कॉम्प्लेक्स वेगळा आणि T वेव्ह वेगळी. यांचं आपण महत्त्व बघूया काय आहे. P वेव्ह काय आहे रिप्रेझेंट करते? P वेव्ह रिप्रेझेंट्स द डिपोलरायझेशन ऑफ ॲट्रिया. म्हणजे काय की इम्पल्स ॲट्रियामध्ये आलेलं आहे आणि ते काय करणार? इनिशिएट द ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. डिपोलरायझेशन ऑफ ॲट्रिया म्हणजे काय? ॲट्रियामधून इम्पल्स फ्लो होतोय आणि त्याच्यामुळे काय होणार? आता ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन होणार. असं काय कोण प्रेझेंट करतं? P वेव्ह. आता P वेव्ह QRS कॉम्प्लेक्स काय रिप्रेझेंट करतात ते पाहूया. डिपोलरायझेशन ऑफ व्हेंट्रिकल्स. इथे जसे ॲट्रिया डिपोलराइज झाले म्हणजे ॲट्रिया डिपोलराइज झाले त्याच्यामुळे ॲट्रियम कॉन्टॅक्ट झाले, तसंच QRS कॉम्प्लेक्स जे आहे ते व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजे डिपोलरायझेशन ऑफ व्हेंट्रिकल्स हे रिप्रेझेंट करतं आणि इनिशिएट द व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. आता इम्पल्स जे आहे ते व्हेंट्रिकलपर्यंत आलंय त्याच्यामुळे काय होणार? व्हेंट्रिक्युलरचं काय होणार? कॉन्ट्रॅक्शन होणार. इनिशिएट द व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन Q वेव्ह नंतर
लगेच चालू होतं. क्यू वेव्ह झाली की लगेच काय होतं, क्यू वेव्ह संपली की लगेच व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन चालू होतं. व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन चालू झाले आणि इथे आली आपली टी वेव्ह. टी वेव्ह काय रिप्रेझेंट करणार, रिपोलरायझेशन ऑफ व्हेंट्रिकल्स. इथं जे कॉन्ट्रॅक्टेड स्टेटमध्ये व्हेंट्रिकल जे गेले होते ते काय होणार, ॲट द एंड ऑफ टी वेव्ह ते पुन्हा रिलॅक्स स्टेटमध्ये येणार. आणि एंड ऑफ टी वेव्ह मार्क्स द एंड ऑफ सिस्टोल, म्हणजे एंड ऑफ व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल संपलंय असं कुठे आपल्याला कळतं, टी वेव्ह संपली की तिथे लगेच आपल्याला कळून जातं की व्हेंट्रिक्युलर हे रिलॅक्स होतात, म्हणजे रिपोलरायझेशन ऑफ व्हेंट्रिकल्स. यानंतरचा चॅप्टरचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. छोटे छोटे व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की विद्यार्थ्यांना लगेच समजून जातं आणि त्याच्यामुळे हे छोटे व्हिडिओ बनवलेत. धन्यवाद.